भारतीय संविधान रावेर तालुक्यातील उदळी या ठिकाणचे संजीव तायडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता रावेर तालुका संघटकपदी निवड झालेली आहे आणि अतिशय सोज्वळ मनमिळावू आणि एक सडेतोड असं व्यक्तिमत्व तायडे त्यांची या तालुकाध्यक्षपदी रावेर तालुकाध्यक्षपदी निवड कशा प्रकारे झाली, त्याचप्रमाणे ते आपल्या निवडीच्या माध्यमातून फ्युचरमध्ये त्यांचं व्हिजन काय राहणार आहे, त्याचप्रमाणे तमाम बहुजन समाजामध्ये सोसायटीमध्ये ते काय संदेश देऊ इच्छितात, त्याचप्रमाणे या निवडीचं श्रेय ते कोणाला देऊ इच्छितात याच्या संदर्भात इत्थंभूत माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे। तायडेजी, आपली माहिती अधिकार कार्यकर्ता रावेर तालुका संघटकपदी आपली वर्णी लागलेली आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, तर या निवडीच्या संदर्भात आपण काय सांगाल? तायडेजी, एक आपण चांगल्या पद्धतीने आपण या उदळी या गावामध्ये राहतात आणि RTIच्या अंतर्गत आपण चांगल्या प्रकरणं चांगल्या पद्धतीने हाताळलेली आहे आणि त्याचा फरशा पाडलेला आहे, त्याच्याबद्दल आम्हाला एक आनंद आहे, एक सार्थ अभिमान आहे। तर तायडेजी, एक दुसरा माझा महत्त्वाचा प्रश्न असा की आपली रावेर तालुकाध्यक्षपदी रावेर तालुका संघटकपदी मुख्य संघटकपदी आपली वर्णी लागलेली आहे, आपली निवड झालेली आहे, ती या निवडीच्या माध्यमातून आपण एक फ्युचरमध्ये आपलं व्हिजन काय राहणार आहे, मानस काय राहणार आहे, काय सांगाल? या निवडीच्या माध्यमातून माझं भविष्यातलं पाऊल असं असेल की माझ्यासोबत काम करणारी टीम जी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या नेतृत्वाखाली कार्य करत असेल ती टीम अत्यंत पारदर्शक असेल आणि कुठल्याही कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना ज्या अडचणी येत असतील किंवा अधिकाऱ्यांकडून त्यांना उडवीची उत्तरं दिली जात असतील, त्यांचं काम वेळेत होत नसेल तर अशा व्यक्तींना मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या हक्क आणि त्यांच्या हक्काबद्दल त्यांना जाणीव करून देऊन त्यांची कामं जेणेकरून वेळेत पार पडतील अशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल। तायडेजी, आतापर्यंत आपण RTIच्या अंतर्गत एक इंडिव्हिज्युअली वैयक्तिक पातळीवरती आपण चांगल्या प्रकारानं हाताळलेले आहेत, त्याचा फरशा पाडलेला आहे, परंतु आता आपली या रावेर तालुका संघटकपदी मुख्य संघटकपदी आपली वर्णी लागलेली आहे, त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रकरणं हाताळता येतील आणि एक चांगल्या प्रकारचं तुम्हाला एक बळ राहील, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। तर आपण या निवडीच्या माध्यमातून सोसायटीमध्ये बहुजन समाजामध्ये आपण काय संदेश देऊ इच्छिता, काय सांगा? विशेषतः सोसायटीमध्ये बहुजन समाजाच्या संदर्भात जास्त करून नागरिक अशिक्षित हे बहुजन समाजातच असतात आणि त्यांना कायद्याचं पुरेसं ज्ञान नसतं आणि ज्या कार्यालयात त्यांची काही प्रकरणं हे अधिकारी या ना त्या कारणाने टाळाटाळ करून त्यांना कारण नसताना चक्रा मारायला लावत असतात, तर अशा नागरिकांना माहिती अधिकाराच्या अधिनियमाच्या कायद्याअंतर्गत मार्गदर्शन करून एका विशिष्ट कालावधीत त्यांचे जे अडचणी असतील, त्यांचे जे विनंती अर्ज असतील त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करून त्यांची कामं जेणेकरून वेळेत पूर्ण केले जातील किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून ते वेळेत केले जातील याची काळजी घेतली जाईल आणि त्याबाबत त्यांना पुरेपूर मार्गदर्शन केलं जाईल। तायडेजीने अतिशय सविस्तर अशी प्रकारची माहिती दिलेली आहे। तायडेजी, अजून एक शेवटचा माझा असा प्रश्न की निवडच्या संदर्भात आपण सांगितलं, नंतर आपलं व्हिजन काय राहणार आहे भविष्यामध्ये ते पण सांगितलं, त्याचप्रमाणे आपण बहुजन समाजाला काय सोसायटीला काय संदेश देऊ इच्छिता त्याच्या संदर्भात पण सांगितलं, सविस्तर अशी माहिती दिली, परंतु एक महत्त्वाचं म्हटलं, आतापर्यंत तुम्ही वैयक्तिक पातळीवरती प्रकरणं हाताळलेली आहेत आणि ते यशस्वी सुद्धा चांगल्या पद्धतीने पार पाडलेले आहेत, राज्य माहिती आयोगापर्यंत आपण मजल मारलेली आहे आणि त्याचा फरशा पाडलेला आहे, तर एक वैयक्तिक पातळीवरती आपण इथपर्यंत मजल मारलेली आहे, परंतु आता आपली निवड झालेली आहे आणि आपण रावेर तालुका संघटकपदी आपली वर्णी लागलेली आहे, तर मुख्य संघटकपदी आपली वर्णी लागलेली आहे, तर या निवडीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता, काय सांगा? या निवडीचं श्रेय मी माझे 3 मित्र भास्कर शंकर चौधरी, भिका नामदेव पाटील आणि भागवत बाबू चौधरी यांना देऊ इच्छितो।
कारण या कार्यात त्यांचा मला पुरेसा सहभाग त्यांचा असतो, मार्गदर्शनही असते आणि आम्ही एकत्र बसून चर्चा विनिमय करून त्यातून मार्गही काढत असतो. म्हणून या कार्यात जेवढा माझा सहभाग आहे तेवढाच माझ्या बरोबरीने त्यांचा सुद्धा आहे. म्हणून याचं श्रेय मी माझ्या तिघा मित्रांना देऊ इच्छितो. त्यांनी पण स्त्रियाच्या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि आपण त्यांना सहकार्य करणार आहोत. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी तायडेजींनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेला आहे. आतापर्यंत त्यांनी वैयक्तिक पातळीवरती चांगले प्रकरणं हाताळलेले आहेत आणि राज्य माहिती आयोगापर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे आणि त्यांचा फडशा पाडलेला आहे. परंतु त्यांना आता त्यांची रावेर तालुका संघटकपदी निवड झाल्याने पूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती आलेली आहे आणि ते यथार्थपणे पार पाडतील आणि मार्गदर्शन करतील आणि जे तळागाळातील आणि जे सोसायटीमध्ये बहुजन समाजामध्ये जे पदवीधर लोक असतील, सुउच्च शिक्षित लोक असतील, त्यांना गायडन्स करून चांगल्या पद्धतीने त्यांना नवीन वाटचाल देऊन त्यांना चांगली दिशा देण्याचं काम ते करणार आहेत. आणि आपल्या चॅनलतर्फे त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगेलाल सुरवाडे, TV 24 नॅशनल न्यूज, स्टार लाईव्ह न्यूज, चीफ एडिटर, जळगाव.